नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील वडगाव गुप्ता येथील शासकीय जागेवर असलेल्या अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. वडगाव गुप्ता परिसरामध्ये काही मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण काढण्यासाठी शासनानं त्यांना 7 दिवसाची मुदत दिली होती. मात्र अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ते आदिवासी बांधव राहत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्यांचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी कुठलंही ठोस उत्तर न देता पोलीस बंदोबस्तामध्ये आदिवासी आणि मागासवर्गीय बांधवांचे अतिक्रमण भुईसपाट केलं. यावेळी स्थानिकांनीही त्यांना विरोध केला होता. आदिवासींच्या म्हणण्यानुसार तुम्ही आमचं अतिक्रमण आहे हे आधी सिद्ध करा, मग अतिक्रमण काढा अशी मागणी केली होती. ती मागणी धुडकावून लावत अतिक्रमण काढले आहे. यामुळे स्थानिक आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात स्थानिकांसह मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाचे कुटुंब लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय. मी वडगाव गुप्ता सरपंच विजयराव शेवाळे आज अचानक म्हणजे कुठलीही कल्पना नसताना आज अचानक अतिक्रमण काढण्याची मोहीम यांनी हाती घेतली. 7 दिवसापूर्वी जरी नोटीस दिल्या असेल तरी त्याची अंमलबजावणी यांनी त्यांना अर्ज केलेले होते का याची शहानिशा करा आणि सगळ्याचा विचार करून इथं सर्व गोरगरीब पारधी समाज व इतर मागासवर्गीय समाज सगळा जवळपास 50-60 वर्षापासून इथं राहतोय. त्यांना ग्रामपंचायतनी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था दिलेली आहे आणि आज रोजी त्यांना राहायला कुठेही जागा नाही. पण ते हे सगळ्या गोष्टी करताना यांना आता आज सकाळी जर अतिक्रमण आलं त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे, तुम्ही म्हणता अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाला आम्हाला काहीतरी मुदत द्या, याला कमीत कमी 8-15 दिवस थोडंसं आम्हाला मुदत द्या, मग त्याच्यावर तुम्ही जे असेल ती कारवाई आम्ही पण तुम्हाला सांगतो की आम्ही कोर्टात जाणार आहेत हे बी सांगतो. आणि याला सर्वश्री जबाबदार हे सरकारी अधिकारी असतील हे आज सगळ्याच्या समोर मी जाहीर सांगतो. आणि ही जे करतात हे अतिशय अत्याचार आणि गोरगरिबावर अन्याय केल्यासारखी घटना आहे आणि ही दुर्दैवी घटना आहे. तरी सुद्धा शासनाने याचा 100% विचार करून ह्या गोरगरिबाला, जनतेला ह्या जागेवर ठेवलं पाहिजे अशी एक विनंती करतो. मी कैलास रामदास शिंदे, राहणार वडगाव गुप्ता, विखे पाटील हॉस्पिटल शेजारी राहतो. मी 64-63 सालापासून आम्हाला जमीन दिली होती शासनाने. तेव्हापासून आम्ही जमीन करतोय, खातोय. तर आम्हाला उत्तर दिशेची जमीन आम्हाला आता देण्यात आलेली, ती आम्हाला दिली नव्हतीच. आम्हाला तिकडं सरकवण्यात गेलं होतं. पण त्याच्या पलीकडं ज्यावेळेस आम्हाला दक्षिण बाजूची जमीन आम्हाला होती ती याच्यामध्ये दिलेली फेरमध्ये आहे. दक्षिण बाजूची जमीन ही आमची, तर आम्हाला काही कारणास्तव आम्हाला तिकडं सरकवण्यात आलं आणि हवा तसा नकाशा तयार करून त्यांनी आम्हाला उत्तर दिशेला सरकवलं. मूळ मालक आम्ही इथले दक्षिण क्षेत्रातले, दक्षिण बाजूचे 595 गटमध्ये 595-1 मध्ये आमचा रहिवासी 63 सालापासून आता अतिक्रमणवाले आलेले आहेत आणि आमचं घर पाडू राहिलेत. त्यासाठी आमची विनंती की आमचे घर पाडू नये. आम्ही एवढ्या वर्षापासून तिथं राहतो, जवळजवळ 50-60 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही तिथं राहतो. त्याच्यामुळं आमचं अतिक्रमण नाही, आम्ही अतिक्रमणदार नाहीत, आम्ही मूळ मालक आहेत ह्या जमिनीचे. त्याच्यामुळं विनंती का आमचं अतिक्रमण कुणीही काढू नये. आमचं तहसीलदार साहेब याला जबाबदार राहणार आहेत, प्रांत राहणार आहेत, प्रांत साहेब हे यांना आम्ही सगळं दाखवलेलं. आमच्याकडे पुरावे आहेत. आमची कोर्टामध्ये केस पण चालू आहे, हायकोर्टात चालू आहे, मंत्रालयात पण केस चालू आहे. त्याच्यानंतर 6 पत्र मंत्रालयात पाठवलेले आहेत, तहसीलदार साहेबांना पण पत्र दिलेले आहेत, परत कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेले आहेत. त्यांना एवढं सगळं आम्ही देऊन सुद्धा ते आमचे घर पाडण्यासाठी इथं आलेले आहेत. वडगाव गुप्ता येथे 595 गट नंबर, यामध्ये 50 ते 60 वर्षापासून मागासवर्गीय कुटुंब इथं राहत आहे. इथल्या असणाऱ्या ग्रामपंचायतने त्यांना वीज बिल दिलेले, पाणीपट्टी दिलेली आणि मूळ ते धारक आहेत इथल्या ह्या जमिनीचे, ते मूळ मालक आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने त्यांना जमीन दिली, आज 60 वर्षापासून ते इथं राहतात. त्यांच्याकडं आज न्यायप्रविष्ट आज केस चालू आहे, मंत्रालयात सुद्धा केस चालू आहे. आणि हे सगळं असताना आज प्रशासन हुकुमशाहीच्या पद्धतीने हे काम करून राहिले. याच्या मागे कोण सूत्रधार आहेत? या गोरगरीब जनतेला रोडवर आणायचं, त्यांचे घरं पाडायचे. अतिक्रमणाला आमचा विरोध नाहीये, अतिक्रमण निघलं पाहिजे, पण इथं अतिक्रमण नाहीये.
त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही प्रांत साहेबाला विनंती केली, साहेब 8 दिवसाचा आम्हाला वेळ द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही शहानिशा करा काही जमीन खरंच कोणाची आहे. जर 595 गट नंबर मध्ये ही जर अतिक्रमण असेल तर शेजारची बिल्डिंग दाखवा पुढली वरची, तर ही बिल्डिंग कोणत्या गटात आहे? ती अतिक्रमण मध्ये नाही दिसत कायला. म्हणजे फक्त गरिबाचे हाल करायचे आणि श्रीमंताला झाकवायचं. आज या कुटुंबावर अक्षरशः इथं 100-150 घर आहेत. या कुटुंबाने जायचं कुठं, राहायचं कुठं? आणि आज प्रशासन हुकुमशाही पद्धतीने हे अतिक्रमण करू राहिले आणि अचानक येऊन यांनी हा हल्ला केलेला आहे. माझी या प्रशासनाला विनंती, हे अतिक्रमण थांबलं पाहिजे. अन्यथा आमच्या स्वाभिमानी आरपीआय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना आम्ही कोर्टामध्ये उभं करू आणि येत्या 8 दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करू. याची नोंद या प्रशासनाने घ्यायची. परत मी एकदा विनंती करतो, काय हे अतिक्रमण थांबवण्याचा हे अतिक्रमण नाहीये. हे मूळ मालक आहे तिथले आणि या मूळ मालकावर अशी हुकुमशाही या भारत देशामध्ये चालणार नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीच्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. पण प्रशासनाने आता हे थांबून घेतलं पाहिजे.